शासन करा अशी मागणी यावेळेस मोर्चेकरी करतात। भव्य मोर्चा निघतोय। शेवटी न्याय आमच्या लेकराला न्याय पाहिजे। आम्ही सोडणार नाही कोणाला। तो आमचे पण काही सहनशीलता आहे, काही क्षमता आहे। जरी आमचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास असला तरी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आमच्या लेकराला न्याय देणं। आरोपीला लपून ठेवणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाहीये। तुम्ही जर आरोपी पाठीशी घालत असला, आरोपीचा नेता त्याच्या संग चहा पाणी करीत असला, तर ही राज्याला शोभणारी गोष्ट नाही। मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला ही गोष्ट शोभत नाही की जे आरोपी आहेत त्यांच्या नेत्यासंग तुम्ही चहा पाणी करताय, बिस्किट खाताय। म्हणजे तुम्ही आरोपी पळून तर नाही ना लावायला लागले, अशी शंका आम्हाला यायला लागली। तुम्ही जर आमच्याशी दगा फटका केला, नाही आम्ही घेणार आहे। आमच्या पद्धतीने आम्ही तपास करू, आमच्या पद्धतीने आम्ही न्याय घेऊ। आम्हाला पण मग मराठी म्हणते। पाटील, एवढा हा जनसागर इथं उमटलाय, या भावना, हा आक्रोश सरकार जाणून घेईल का? त्याला जाणून घ्यायला लागणार आहे, घ्यायला लागणार आहे। त्याला जर आक्रोश जाणून घ्यायचा नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांना गुंड सांभाळायचे, जातीवाद करणारे नेते सांभाळायचे, लेकीबाळीला त्रास देणारे लोक सांभाळायचे। त्याचा अर्थ असा होतो त्यांना काहीतरी एक षडयंत्र, एक साखळी, एक सापळा रचून गोरगरीब मराठ्यांचे लोक मारायचे आणि नुसतंच हुल द्यायची। मी तपास करतोय, मी पाठीशी आहे, मी त्या कुटुंबाला न्याय देईल, ही हुल द्यायची। फक्त दिखाऊपणा, बनवा बनवी। बहुतेक अंदाज यायला लागला मुख्यमंत्र्याला बनवा बनवी करायची दिसते। पण मराठ्यांसह बनवा बनवी साहेब परवडायची नाही तुम्हाला। साधे साधे आमचे लोक, तुम्ही ज्यांचं काहीच कारण नसताना अशा लोकांना जेलला टाकले तुम्ही। आमच्या त्या कमेंट केल्या म्हणून 8-8 महिने जेल भोगले पोरांनी। आमच्या रास्ता रोका केले म्हणून तुम्ही जेलला टाकले। 107 सारख्या गुन्ह्यात तुम्ही लोकांना जेलमध्ये टाकलं। आमच्या आंदोलनातल्या पोरायला, महिलांना तडीपार केलं, आमच्या उपोषण केले म्हणून। आणि तुम्हाला 302चे आरोपी सापडत नाहीत, याचा अर्थ काहीतरी काळबेर आहे। तुम्ही काहीतरी कट शिजवताय मराठ्यांविषयी, या राज्यातल्या शेतकऱ्यांविषयी। कारण तुम्हाला एका लेकेबाळीचा आक्रोश ऐकायला येणं गरजेचं होतं। एका लेकेबाळीचा तुम्हाला आक्रोश कसं काय ऐकायला आला नाही? ते हाक देती माझ्या बापाच्या न्यायासाठी मुख्यमंत्री मला न्याय देतील। मुख्यमंत्री काय करायले? 20 दिवस झाले तुम्हाला आरोपी सापडणार। आमचे नुसते जीसीपी लावलेले, डीजे लावलेले पोरं जेलात टाकले तुम्ही साध्या गुन्ह्यावर। 302चे आरोपी तुम्हाला सापडत कसं काय नाही? तुमच्यावरती मुख्यमंत्री साहेब आमचा विश्वास आहे, अशा अपेक्षा ती पुरी करा। तुम्ही जर नाही केली, न्याय आम्हाला करावा लागेल, लोकशाही मार्गाने आम्हाला लढावं लागेल। आम्ही लढू आणि तपास सुद्धा करू। खरं तर मुख्यमंत्र्यांनी न्याय करावा अशी अपेक्षा असल्याचं जरांगे पाटील म्हणालेले। भव्य असा हा बीड मध्ये मोर्चा निघतो आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। तर आपण बघतोय बीडमध्ये हा मूक मोर्चा निघालेला आहे। बीडमध्ये सर्वपक्षीय हा मोर्चा निघालाय, ज्यामध्ये मनोज जरांगे देखील सहभागी झालेले आहेत।